Good morning, everyone. This is the new lesson, that is negative sentences first. आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस बघणार आहेत. आतापर्यंत सगळे जे बघितले आपण अफर्मेटिव्ह बघितले आणि फक्त इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचे निगेटिव्ह बघितलेले आहेत आणि काही मोडल्सचे पण आज आपण पूर्ण नकारार्थी वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स बाय ॲडिंग नॉट म्हणजे नकारार्थी आहे त्याच्यामध्ये फक्त नाही असंच आपल्याला जर बोलायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल. तर यासाठी आपल्याला काय करावं लागतं, फक्त नॉट ॲड करावं लागतं. मग नॉट कुठे ॲड करायचं आहे, तर जे काही ऑक्झिलरीज आपल्या सेंटेन्समध्ये असतात, ऑक्झिलरीज हेल्पिंग व्हर्ब ज्याला म्हणतो आपण, त्याला जोडूनच नॉट हा शब्द येतो. बाकी इतर कुठे आपल्याला नॉट जोडता येत नाही. आता आपण टेन्स वाईज बघूया. पहिले बघू सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण डज नॉट करायचं आहे, प्लुरल असेल तर डू नॉट. आता कशामुळे डू आणि डज घ्यायचं आहे, तर आपल्याला माहिती आहे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग व्हर्ब नाही, कारण त्याचं स्ट्रक्चर काय आहे, S+V1. आय ड्रॉ अ पिक्चर. याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आहे का, कुठे नाही आहे. मग हेल्पिंग व्हर्ब नसेल तर मग आपल्याला काय करावं लागतं, दोन हेल्पिंग व्हर्बपैकी एक यूज करायचं आहे. प्रेझेंटमध्ये डू आणि डज यूज केला तर त्यापैकी जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर डज नॉट. जसं आपण एस ऑर ई एस लावतो ना सिंग्युलर सब्जेक्टला, तसं त्या ज्याला आपण एस ऑर ई एस ॲड केलेला आहे त्यासाठीच आपण डज नॉट घ्यायचं आहे. अदरवाईज आपण डू नॉट यूज करायचं आहे. आय, वी, यू, दे यासाठी डू नॉट नाही करायचं आहे निगेटिव्ह. आणि ही, शी, इट आणि सिंग्युलर सब्जेक्टसाठी आपण ही, शी, इट सिंग्युलर सब्जेक्टसाठी डज नॉट यूज करायचं आहे. आता बघूया आपण. आय ड्रॉ अ पिक्चर. आय डू नॉट ड्रॉ अ पिक्चर. आय ड्रॉ अ पिक्चर म्हणजे काय, मी चित्र काढते. आय डू नॉट ड्रॉ अ पिक्चर, मी चित्र काढत नाही. फक्त काय केलं आपण, डू नॉट केलेलं आहे. आय ड्रॉच्या ऐवजी आय डू नॉट. इथे कशामुळे नॉटला डू हे आपण हेल्पिंग व्हर्ब यूज केले, कारण याच्यामध्ये अफर्मेटिव्हमध्ये हेल्पिंग व्हर्ब नाही. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. वी मेक काइट्स. वी डू नॉट मेक काइट्स. आम्ही पतंग बनवतो, आम्ही पतंग बनवत नाही. सरळ सरळ त्याचा अर्थ होतो. यामध्ये काहीही वेगळा बदल आपल्याला दिसून येत नाही. जे आपले अफर्मेटिव्ह ते सरळ आपण निगेटिव्ह सांगण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. शी लिसन्स सॉन्ग, शी डज नॉट लिसन सॉन्ग. म्हणजे आपण आता याचा हॅबिटसाठी उपयोग करतो ना सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. जसं की काय, आय एक्सरसाइज डेली असं आपण म्हणतो. तर म्हणजे मी एक्सरसाइज डेली करते, पण एखादी गोष्ट मी करत नाही असं मला सांगायचं आहे. जसे की काय, आय डू नॉट डान्स फ्रिक्वेंटली. मी फ्रिक्वेंटली डान्स करत नाही. ही पण माझी हॅबिट असू शकते. जी हॅबिट माझी आहे म्हणून मी सांगते, तशी एखादी गोष्ट मी करत नाही असं सांगणं म्हणजे सुद्धा काय आहे, हॅबिट आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या निगेटिव्ह सेंटेन्सेसचा उपयोग होतो. पण हे जनरली जास्त यूज करत नाहीत आणि असं म्हटलं जातं की जी गोष्ट मी करत नाही हे जास्त आपण स्ट्रेसफुली सांगण्यापेक्षा आपण काय करतो हे जास्त आपण सांगणं महत्त्वाचं असतं बोलताना. त्यामुळे आपण याच्यावर जास्त भर दिलाय, पण माहीत असावे म्हणून आपण निगेटिव्ह सेंटेन्स पण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. शी लिसन्स सॉन्ग, शी डज नॉट लिसन सॉन्ग. ही रीड्स नॉव्हेल, ही डज नॉट रीड नॉव्हेल. आता हेही लक्षात ठेवायचं आपल्याला की डज आलं की हे इथं एस जे लावलेलं आहे ना ते काढून टाकायचं. शी डज नॉट लिसन सॉन्ग, शी लिसन्स सॉन्ग, शी डज नॉट लिसन सॉन्ग. ही रीड्स नॉव्हेल, ही डज नॉट रीड नॉव्हेल. इथे एस लावलेलं आहे सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून, पण इथं डज जेव्हा घेतो ना आपण सिंग्युलर सब्जेक्टसाठी डज नॉट म्हणजे निगेटिव्ह करण्यासाठी डज नॉट घेतो, तर त्या ठिकाणी इथं एस काढून टाकायचं आहे. तो कादंबरी वाचतो, तो कादंबरी वाचत नाही. दे स्टडी, ते सर्वजण अभ्यास करतात. दे डू नॉट स्टडी, ते सर्वजण अभ्यास करत नाहीत. या पद्धतीने मी मुद्दाम मराठीकरण पण त्याचं केलं की आपल्याला त्याचा युसेज कळावा, यूज कळावा या दृष्टीने. नंतर बघूया आपण सिम्पल पास्ट टेन्स. आता सिम्पल पास्ट टेन्समध्ये सुद्धा हेल्पिंग व्हर्ब आहे का, जसं की आय रेड बुक याच्यामध्ये आहे का, नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी डिड नॉट यूज करायचं आहे. आपल्याला हे माहिती आहे की रीडचा प्रेझेंट पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल जे आहे तर यामध्ये स्पेलिंग तेच राहतं, फक्त उच्चार बदलतो. रीड, रेड, रेड या ठिकाणी S+V2 आहे म्हणून आय रेड बुक. जर मी आय रीड बुक म्हणलं तर मी पुस्तक वाचते असं सिम्पल प्रेझेंटचं वाक्य होईल. मुद्दाम हे वाक्य चॅलेंजिंग असल्यामुळे या ठिकाणी घेतलेलं आहे. आय रेड बुक असं म्हणलं बोलताना तर ते काय होईल, सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य होईल, कारण आपण त्याचा उच्चार रेड असा केलेला आहे. तर मग याचं निगेटिव्ह काय करायचं, आय डिड नॉट रीड बुक.
डीड आलं की V1 करायचं आहे. इकडे जास्त लक्षात येईल आपल्याला. वी डान्स्ड, आम्ही नृत्य केले. वी डिड नॉट डान्स, इथं डान्स्ड V2 आहे, पण डीड आल्यामुळे इथे V1 केलेला आहे. आम्ही नृत्य केले नाही. शी अरेंज्ड अ पार्टी, शी डिड नॉट अरेंज अ पार्टी. तिने एक पार्टी ठेवली किंवा ठरवली, तिने एक पार्टी ठरवली नाही. ही वॉटर्ड प्लांट्स, ही डिड नॉट वॉटर प्लांट्स. त्याने झाडाला पाणी घातले, त्याने झाडाला पाणी घातले नाही. रोहन कंप्लीटेड हिज होमवर्क, रोहन डिड नॉट कंप्लीट हिज होमवर्क. रोहनने त्याचे होमवर्क पूर्ण केले, रोहनने त्याचे होमवर्क पूर्ण केले नाही. म्हणजे इथे कंप्लीटेड आले, तिथे डिड नॉट प्लस कंप्लीट या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, त्याचं चेंज केलेले आहेत. नेक्स्ट बघूया आपण सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सचं पण आपल्याला काय बघायचं आहे, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. आता इथून पुढचे टेन्स काय आहेत, सोपे आहेत, कारण या प्रत्येक टेन्समध्ये आपल्याला काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. जसं आय शॅल रिमूव्ह पॅसिव्ह लर्नर्स, मी अक्रियाशील अध्ययनार्थांना काढून टाकेन. आय शॅल रिमूव्ह, शॅल हे आलेलंच आहे, मग शॅलला जोडून काय करायचं, नॉट घ्यायचं आहे. म्हणून काय होईल मग ते, आय शॅल नॉट रिमूव्ह पॅसिव्ह लर्नर्स. शी विल ड्राईव्ह अ कार स्मूथली, याचं काय होईल, शी विल नॉट ड्राईव्ह अ कार स्मूथली. ती सुरक्षितपणे कार चालवेल, ती सुरक्षितपणे कार चालवणार नाही. या पद्धतीने काय होईल, त्याचे निगेटिव्ह होऊ शकतात. आता त्यानंतर आपण बघूया, हे झाले सिंपल फ्युचर. त्यानंतर बघू आपण कंटिन्युअस टेन्सेस. कंटिन्युअस टेन्सेसमध्ये सुद्धा काय, आता फक्त सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्टमध्ये हेल्पिंग वर्ब नाही, अदरवाईज प्रत्येक टेन्समध्ये काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. कंटिन्युअस टेन्सेसमध्ये बघूया निगेटिव्ह कसे करायचे आहेत. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट आणि फ्युचर कंटिन्युअस. ऑलरेडी ह्याचे स्ट्रक्चर आणि त्याचा यूज आपल्याला माहिती आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहेत, फक्त त्याचे निगेटिव्ह कसे होतात यावरच आपण भर देणार आहेत. म्हणून आय एम टीचिंग इंग्लिश, आय एम नॉट टीचिंग इंग्लिश. मी इंग्लिश शिकवत आहे, मी इंग्लिश शिकवत नाही आहे. आता हे नाही आहे म्हणजे कसं झालं, ते आपण मराठीत बोलताना कसं, मी शिकवत नाही आहे म्हणजे जी आत्ता क्रिया करत नाही आहे मी असं बोलतो, पण इथं मला ते लिहिताना नाही आहे असं लिहिता येत नाही, म्हणून आपण नाही आहे असं लिहिलं आहे. ॲक्च्युली याचं मराठीकरण करायची गरज नाही. जी गोष्ट आपण करत नाही आहेत सध्या, त्यासाठी आपण निगेटिव्ह सेंटेन्स यूज करू शकतो. दे आर एन्जॉईंग मूव्ही, दे आर नॉट एन्जॉईंग मूव्ही. शी इज लिसनिंग सॉंग्स, शी इज नॉट लिसनिंग सॉंग. जसं की मी असंही म्हणू शकते, जसं आय एम लिसनिंग सॉंग्स, सोहम इज नॉट लिसनिंग सॉंग्स. मी गाणी ऐकत आहे, सोहम गाणी ऐकत नाही आहे. मग त्यासाठी मला याचा उपयोग होतो, म्हणून मी तिथे नाही आहे असं मराठी शब्दप्रयोग केलेला आहे. आपण मराठीकडे लक्ष देण्याऐवजी इंग्लिशमध्ये त्याचा उपयोग कसा होतो हे जास्त बघायचं आहे. फक्त समजण्यासाठी आपण मराठीकरण केलं आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्सचं काय होईल मग, वॉज वर प्लस ING. हे आपल्याला माहिती आहे अफर्मेटिव्ह. आय वॉज वर्किंग इन द कॉलेज, मी कॉलेजमध्ये काम करत होते. पास्टमध्ये क्रिया चालू होती. आय वॉज नॉट वर्किंग इन द कॉलेज, मी कॉलेजमध्ये काम करत नव्हते. फक्त निगेटिव्ह करायचं आहे. नॉट कुठे जोडायचं आहे आपल्याला, हेल्पिंग व्हर्बला जोडून नॉट जोडायचं आहे. वी वर प्लेइंग चेस, वेअरच्या ऐवजी वर असा याचा उच्चार होतो. वी वर नॉट प्लेइंग चेस, आम्ही चेस खेळत नव्हतो. पास्टमध्ये ती क्रिया होत नव्हती. त्यानंतर बघूया आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता हे सगळेच कंटिन्युअस टेन्स आपले युजफुल आहेत असं नाही, किंवा वापर होतो त्याचा असं नाही, पण माहितीसाठी आपण सगळ्याचे निगेटिव्हचा अभ्यास या ठिकाणी करणार आहेत किंवा डिस्कस करणार आहेत. अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. आय विल बी ट्रॅव्हलिंग टुमारो, मी उद्या प्रवास करत असेन. म्हणजे आपण म्हणतो ना, यावेळी मी उद्या हे करत असेल असं. आय विल नॉट ट्रॅव्हलिंग टुमारो, मी उद्या प्रवास करत नसेन. आता प्रवास करत नसेन असं आपण बोलत नाही ना, जसं आय विल नॉट ट्रॅव्हल एवढंच बोलतो आपण. आय विल नॉट बी ट्रॅव्हलिंग वगैरे असं बोलायला जात नाही, त्यामुळे स्पोकनमध्ये याचा फार उपयोग होत नाही, पण आपल्याला माहीत असावं. तर यामध्ये पहा, विल आणि बी असे दोन हेल्पिंग व्हर्ब आहेत, पण पहिल्या हेल्पिंग व्हर्बला जोडूनच आपल्याला नॉट घ्यायचं आहे. इथून पुढच्या टेन्समध्ये काय आहेत, कधी एक किंवा दोन हेल्पिंग व्हर्बचा यूज केलेला आहे. मग जर 2 किंवा 3 हेल्पिंग वर्ब्स असतील तर त्यामध्ये पहिल्या हेल्पिंग वर्बला जोडूनच आपल्याला नॉट घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं आहे. आय विल बी नॉट असं नाही, आय विल नॉट बी असंच करायचं आहे.
यू विल बी इटिंग फूड टुमारो ॲट दिस टाईम. यू विल नॉट बी इटिंग फूड टुमारो ॲट दिस टाईम. तू उद्या यावेळी जेवण करत असशील. तू उद्या यावेळी जेवण करत नसशील. म्हणजेच काय दुसरं काहीतरी करत असशील. पण असं आपण बोलत नाही ना, तू यावेळी उद्या जेवण करत नसशील. पेक्षा आपण काय म्हणतो, तू उद्या यावेळी खेळत असशील. तू उद्या यावेळी काय आणखी बाहेर जात असशील वगैरे असं बोलतो. म्हणजे आपण पॉझिटिव्ह बोलतो, अफर्मेटिव्ह बोलतो, निगेटिव्ह थोडंसं कमी बोलतो. तर हे जे निगेटिव्ह आहेत हे आपण आता सिम्पल आणि कंटिन्युअस टेन्सचे घेतलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट आणि मोडल्सचे बघणार आहोत. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.